ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील एका पर्यटन मार्गावर पर्यटकांचा कॅमेरा पडला आणि काही वेळातच त्या वाटेवरून जुनाबाई ही वाघीण आपल्या बछड्यांसह आली। कॅमेऱ्याजवळ पोहोचल्यानंतर काही क्षण तिने तो न्याहाळला आणि नंतर त्याच मार्गाने पुढे निघून गेली। हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर वेगाने व्हायरल झाला। अनेकांनी त्याकडे कुतूहलाने पाहिले, काहींनी त्याचा आनंद घेतला। मात्र खरा प्रश्न कॅमेऱ्याकडे पाहणाऱ्या वाघिणीचा नाही, तर वाघाच्या अधिवासात कॅमेरा पोहोचलाच कसा याचा आहे। ही घटना केवळ करमणुकीचा विषय नाही, उलट वन्यजीव पर्यटनातील वाढत्या निष्काळजीपणाची आणि शिस्तभंगाची ती गंभीर नोंद आहे। जंगलात वाघ दिसणे हे नैसर्गिक आहे, मात्र वाघाला कॅमेरा, प्लास्टिकची बाटली, बॅग आणि इतर मानवी वस्तू दिसणे हे निसर्गाच्या नियमांशी विसंगत आहे। त्यामुळे अशा प्रत्येक घटनेकडे वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे। ताडोबाच नाही तर इतरत्र सुद्धा ताडोबात अशा घटना आता अपवाद राहिलेल्या नाहीत। काही महिन्यांपूर्वी पर्यटन मार्गावर पडलेली कॅमेऱ्याची बॅग एका वाघाने तोंडात धरून नेल्याचा व्हिडिओ देशभर चर्चेत आला होता। त्यानंतरही अनेकदा वाघांच्या तोंडात प्लास्टिकच्या बाटल्या, जंगलात काम करणाऱ्या मजुरांचे गमबूट, झाडण्या आणि इतर मानवनिर्मित वस्तू दिसल्याच्या घटना समोर आल्या आहेत। काही ठिकाणी वाघांचे बछडे तागाच्या गोणपटाशी खेळताना दिसले। सोशल मीडियासाठी हे दृश्य आकर्षक ठरत असली तरी ती जंगलातील वाढत्या मानवी हस्तक्षेपाची साक्ष देतात। वन विभागाकडून पर्यटक, वाहन चालक आणि मार्गदर्शकांसाठी स्पष्ट नियमावली लागू केली आहे। वाहनातून कोणतीही वस्तू खाली फेकण्यास किंवा टाकण्यास मनाई आहे। तरीही पर्यटन मार्गावर अशा वस्तू वारंवार कशा आढळतात याचे उत्तर मिळत नाही। त्यामुळे नियमांचे पालन आणि त्यांची अंमलबजावणी यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। वाघाच्या वाटेवर पडलेला कॅमेरा हा प्रत्यक्षात पर्यटन व्यवस्थापनासमोर उभा राहिलेला एक गंभीर प्रश्न आहे।